त्यानंतर 21वा प्रश्न म्हणते 6, 13, 27 आणि 55. तर पुढे काय? तर इकडे लक्ष द्या. 6ची जर आपण दुप्पट केली 6 गुणिले 2 तर 6 दुनी 12. या ठिकाणी काय येणार? 12 येणार. तर 12 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 13 येतात. आता 13ची दुप्पट जर आपण केली 13 दुनी 26. 26 मध्ये जर आपण 1 मिसळला तर किती आले? 27. मग 27ची दुप्पट करूया. 27 दुनी 54. 54 मध्ये 1 मिळवला 55. मग 55ची जर आपण दुप्पट केली 110. 110 मध्ये 1 मिळवूया आपण तर काय येणार? 111 येणार. तर पर्यायामध्ये आपले 111 आहेत का? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. तर पुढचा प्रश्न काय म्हणते? 22वा 0, 7, 26 आणि 63. तर पुढे काय? तर या ठिकाणी पहा, शून्याच्या पुढची संख्या अनुक्रमाने येणारी कोणती आहे? 1 आहे. तर आपण 1चा जर घन केला तर 1चा घन 1 येतो. मग आपण 1 मधून जर 1 काढला तर 0 येतात. आता आपण या ठिकाणी काय करूया? 2चा घन. 2चा घन काय येतो? 8. मग 8 मधून जर आपण 1 काढला तर 7 उरतात. तर 3चा जर घन केला आपण तर 27. 27 मधून 1 काढला 26 आले. त्याच्यानंतर 4चा घन केला आपण 64. 64 मधून 1 काढला तर 63. आता राहिली पुढची 5 ही अनुक्रमाने येणारी संख्या. 5चा घन 125. 125 मधून परत 1 काढूया तर किती आले? 124. पर्यायामध्ये आपले 124 हे पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणते? 15, 19, 35, 71 आणि 135. तर पुढे काय? तर आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. 2चा वर्ग काय येतो? 4. मग आपण या 15 मध्ये जर 4 मिसळले तर किती आले? 19. तर त्याच्यानंतर आपण पुढचा जे 4चा वर्ग आहे, 4चा वर्ग किती? 16. या ठिकाणी 4चा वर्ग, 2चा वर्ग 4 मिसळले होते. 4चा वर्ग 16 म्हणजे 19 मध्ये जर आपण 16 मिळवले तर किती आले? 35. 4च्या नंतर आपण काय करणार? 6चा वर्ग. 6चा वर्ग जर आपण 6चा वर्ग 36. 35 मध्ये जर आपण 36 मिळवले तर 71. 71च्या नंतर आपण काय करणार? 6च्या नंतर 8चा वर्ग मिसळणार. 8चा वर्ग जर किती होतो? 64. 71 मध्ये जर 64 मिळवले तर 135. आता कसं आहे? 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8 म्हणजे समसंख्या आहेत. आपण 9चा वर्ग नाही, या ठिकाणी आपण 10चा वर्ग करूया. 10चा वर्ग किती? 100. तर 135 मध्ये 100 मिसळले तर 235 ही संख्या आपल्याला मिळते. 2, 4, 6, 8 आणि 10. तर आपल्या पर्यायामध्ये 235 आहेत. पर्याय क्रमांक 4 हे 235 हे आपलं योग्य उत्तर राहील. आता 24वा प्रश्न काय म्हणते? 58, 87, 110 आणि 129. तर पुढे काय? तर याचं स्पष्टीकरण इकडे लक्ष द्या का. 58च्या नंतर 87 आले तर 58 मध्ये जर आपण 29 जर मिळवले तर 87 यायला लागलेत. आता 87 मध्ये आपण किती मिळवल्यानंतर 110 येतात पहा. 23 मिळवल्यानंतर 110 आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती आले? 19. आपण या ठिकाणी 19 जर मिळवले तर 129 आले. बघा कशी संख्या येत आहेत ते लक्ष द्यायचं. या ठिकाणी 29 नंतर 23 आली, 23 नंतर 19 आली. म्हणजे या 29च्या मागे येणाऱ्या मूळ संख्या आहेत. यायले का लक्षामध्ये? 29च्या मागे येणारी मूळ संख्या कोणती आहे? अनुक्रमाने 23 आहे. 23च्या मागे येणारी लगतची त्याची 19 आहे. 19च्या लगतची मागची संख्या मूळ संख्या कोणती आहे? मग 17 आहे. मग आपण याच्यामध्ये 17 मिळवूया. 9 आणि 7 6ला 0 हात चाला, 9 7 16, 16ला 6 हात चाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 146 आलेली आहे. कळलं का? मग 29च्या पाठीमागच्या लगतच्या मागच्या मूळ संख्या आहेत त्या, म्हणून 146 हे आपलं योग्य उत्तर राहील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 25वा प्रश्न काय म्हणते? 32, 38, 62 आणि 74. तर पुढे काय? इकडे पहा, आपल्याकडे कोणती संख्या आहे? 32 ही संख्या आहे. तर 32 मध्येच ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 3 दुनी 6 याच्यामध्ये हे मिळवायचे. तर 32 मधले किती आले? मग 38 आले. मग 38 मध्येच 8 आणि 3चा गुणाकार करायचा. 8 त्रिक 24. तर याच्यामध्ये आपण 24 मिळवायचे तर 62 येतात. मग ह्या 6चा आणि 2चा पुन्हा गुणाकार करायचा. 6 दुनी 12.
आणि 62 मध्ये आपण 12 मिळवायचे 74. 7चा आणि 4चा गुणाकार करायचा 7 चौक 28 आणि 74 मध्ये 28 मिळवायचे. तर 8 आणि 4 12, 12ला 2, हातचाला 1, 7 आणि 2 8, 9 1 10 म्हणजे 102 हा पर्याय आपला या ठिकाणी योग्य राहील. तर पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. आता 26वा प्रश्न बघा. 6, 30, 20 आणि 100. तर पुढे हे पहा कसं केलेलं आहे या ठिकाणी. 6ला जर आपण 5 न गुणलं 6 पंचे 6 पंचे 30 आले. मग ह्या 30 मधून परत आपण 10 काढले तर 20 आले. पुन्हा नंतर 20ला जर 5 न गुणलं याच्यासारखं तर 20 पाचे 100 आले. म्हणजे पहिली क्रिया जशी केली होती 5 न गुणले होते तर आले होते पुढची संख्या. मग त्या संख्येतून आपण 10 काढले तर पुढची संख्या आली. परत हीच क्रिया आणखी डबल घेतली आपण तर 20 पाचे 100. मग आता याच्या पुढची जी क्रिया लावली होती 10 वजा 10ची तर या 100 मधून आपण 10 काढायचे तर काय येणार 90. म्हणजे 5ची दुप्पट पण 10 काढायची असंही होऊ शकते. 6 ना आपण 5 ला गुणलो 6 ना 5च्या पटीत गेलो म्हणजे 6 पंचे 30 आले. तर 5ची दुप्पट आपण त्याच्यातून काढली म्हणजे 30 मधून 10 काढले 20 आले. परत 20ला 5 न गुणलं 100 आले आणि 5ची दुप्पट परत 100 मधून काढली तर 90 आले. म्हणून पर्याय क्रमांक आपला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं योग्य राहील.